हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसह आपलं मनापासून स्वागत करते। तुमच्यापैकी कोण कोण तिरुपती बालाजीला गेलेले आहे? जे गेलेले नाही आहेत त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जाऊया प्रति बालाजीला, जे पुण्यापासून अवघ्या 48 किलोमीटर अंतरावरती केतकौली या गावामध्ये आहे। पुण्यापासून प्रति बालाजीला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। आपण हडपसरहून जात असाल तर आपल्याला फुरसुंगी, दिवेघाट, सासवड, नारायणपूर आणि केतकौली या मार्गे आपण गेलात तर आपल्याला 48 किलोमीटर पडेल आणि 1 तास 33 मिनिटं आपल्याला पोहोचायला लागतील। पुण्यापासून बाय बस आणि बाय कार किंवा बाय बाईक तुम्ही जाऊ शकता। इवन PMCच्या बस देखील तिकडे आहेत। आणि सातारा हायवेवरून जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला शिंदेवाडी, खेडशिवापूर, नसरापूर फाटा, कापूरहोल या मार्गे जाता येईल। सातारा मार्गावरून जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला 53 मिनिटं पोहोचायला लागतील। चला तर मग तुम्ही पाहू शकता चारी बाजूनी अशी हिरवळ आहे आणि आम्ही जात आहोत सासवड मार्गे। तर तुम्ही पाहू शकता घाट खूप मस्त आहे, एकदम डोंगराळने असं हिरवा शालू पांघरलेल्यासारखं वाटतंय। तुम्ही नेचरचाही अनुभव तिथे घेऊ शकता आणि पाऊस पण थोडासा रिमझिम रिमझिम पडत आहे। खूप मस्त असं वातावरण आहे आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे तर तुम्ही नक्की जा। पुण्यापासून हे मंदिर अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही वन डे रिटर्नही येऊ शकता। पाहू शकता तुम्ही डोंगरावरती झोपलेला आहे, वातावरण एकदम निसर्गरम्य आहे, चला तर आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे। तुम्ही पाहू शकता मंदिराच्या रस्त्यावरती दोन्ही बाजूकडून दुतर्फा साईडने खूप सारे झाडे त्यांनी लावलेली आहेत आणि हिरवीगार अशी मस्त झाडांमधून मार्ग त्यांनी काढलेला आहे। तर किती भारी वाटतंय पहा तुम्ही। सर्वप्रथम आता आपण आपली कार पार्क करून घेऊया। पाहूया आपण आता कार पार्किंगची सुविधा कशी आहे। चला पार्किंग कुठे आहे? जय सामने सामने तेरे को सीधे मन देना पहुंचे गाड़ी। ओके इथे पार्किंगसाठी खूप मोठा एरिया त्यांनी दिलेला आहे। कार पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे, त्याच्यामुळे तुम्ही कार पार्किंगसाठी निःशुल्क आहे। इथे पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतलेले नाही आहेत त्यांनी। पार्थ बालाजी की जय, बालाजी की जय। त्याचा जल्लोष पाहू शकताय तुम्ही। चला मग आता आपण जाऊया मंदिराकडे। मंदिरात आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम चप्पल काढून घ्यायचे आहे, तर ते चप्पल स्टँड त्यांनी दिलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला तुमचे मोबाईल तुमच्यासोबत कॅरी नाही करून देत, तर तुम्हाला तुमचे मोबाईल त्यांच्याकडे सबमिट करायचे आहेत। सर्वप्रथम आपण ते मोबाईल सबमिट करू। इथे पाय धुण्याची त्यांनी सुविधा केलेली आहे, आपण पाय स्वच्छ धुवून पुढे जाऊया। पहा इथे तुम्ही बालाजी मंदिराची प्रतिकृती इथे त्यांनी केलेली आहे। भव्य असं मंदिर आहे हे आणि खूप छान कोरीवकाम त्याच्यावरती केलेलं आहे। इथे तुम्ही बालाजींचे लाडू प्रसाद म्हणून घेऊ शकता। त्यांनी इथे महाप्रसादही ठेवलेला आहे, पण इथे फोटो काढण्यास अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला मधले दृश्य दाखवू नाही शकणार। मंदिराचं प्रांगण खूप भव्य आणि स्वच्छ आहे।
महाप्रसादाची सोय देखील इथे आहे, पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. महाप्रसाद हा खूप अत्यंत उत्तम प्रतीचा बनवलेला आहे. राईस आणि डाळ. इथे टॉयलेटची सुविधा पण खूप छान आहे आणि स्वच्छ आहे. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट सुद्धा करा. भेटूया आपण नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.